राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या कमालीच्या राजकीय नाट्य घडामोडी पाहायला मिळतात। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलं तापलं असून महायुतीमध्ये आणि विशेषतः राष्ट्रवादी पक्षात मोठ्या घडामोडी घडतात। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र त्यासाठी राष्ट्रवादीनं एक मोठी अट घातली आहे। नवनीत राणा यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करावा आणि त्यानंतरच त्यांना खासदारकी दिली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दुसरीकडे या जागेवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामुळे छगन भुजबळ आणि नवनीत राणा या दोघांपैकी नक्की कोणाला संधी मिळणार, राष्ट्रवादीत नेमकं काय शिस्त आहे, पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। हे संपूर्ण राजकीय नाट्य सुरू झालंय सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे। सुनेत्रा पवार राज्यसभेतून राजीनामा देत बारामती विधानसभेतून निवडून आल्यात। त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानं राष्ट्रवादीची राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे। या रिक्त जागेवर आता कोणाची वर्णी लागणार यावरून पक्षात पडद्यामागे अनेक मोठ्या हालचाली सुरू आहेत। पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे विक्रम काकडे यांना भाजपमधून राष्ट्रवादीत आणून उमेदवारी देण्यात आली होती, तसा सेम पॅटर्न आता नवनीत राणा यांच्या बाबतीतही राबवला जाणार का? नवनीत राणांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन थेट दिल्लीत पाठवलं जाणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। राज्यसभेच्या उमेदवारीच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीला पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे नेते उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक झाली। मात्र या संभाव्य उमेदवारीमुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत धुसफूस आणि नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेत्यांना सातत्यानं डावललं जात असल्याचं चित्र निर्माण झालं होतं। पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यसभेवर जाण्यासाठी कमालीचे इच्छुक आहेत। त्यांनी आपली इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती, मात्र तरीही त्यांना वारंवार डावललं जात असल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। पक्षासाठी इतकी वर्ष देणाऱ्या ज्येष्ठ नेत्याला डावलून बाहेरच्या उमेदवाराला पक्षात आणून उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाल्यानं पक्षात मोठी अस्वस्थता पसरली आहे। या सगळ्या वादात आता एक गंभीर आरोपानं आणखी खळबळ उडून दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पैसे घेऊन उमेदवारी दिली जात आहे का, असा खळबळजनक आरोप आता केला जातोय। पुणे विधान परिषदेच्या उमेदवारीत मोठा आर्थिक व्यवहार झालाय। उमेदवारी 60 ते 70 कोटी रुपयांना देण्यात आली आहे, असा आरोप रोहित पवारांनी केला होता। यामुळे एकच खळबळ उडाली होती। आता देखील नवनीत राणांना प्रवेश देऊन खासदारकी देण्याच्या चर्चेमुळे गंभीर आरोप होण्याची शक्यता आहे। या आरोपांमुळे पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सध्या या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवर खल सुरू असून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। छगन भुजबळ आपली नाराजी उघड करणार की नवनीत राणांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित होणार? तसेच पैसे घेऊन उमेदवारी दिल्या जात असल्याच्या आरोपांवर पक्ष काय स्पष्टीकरण देणार, याकडे राजकीय विश्लेषकांचं बारीक लक्ष आहे। आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत राष्ट्रवादीकडून उमेदवारीची घोषणा होणार असल्याची माहिती आहे। जर छगन भुजबळ राज्यसभेवर गेले तर त्यांच्या जागेवर समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।